हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? आय होप चांगलीच असणार. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक न्यू टॉपिक, न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि तो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 13 AC सर्किट्स. याआधी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरची कम्प्लिटली स्टडी केला आहे. त्याच चॅप्टरचा समोरचा कन्सेप्ट जो म्हणजे आहे AC सर्किट्स, ज्याला बोर्ड एक्झाममध्ये मॅक्झिमम 6 मार्क्स आणि मिनिमम 4 मार्क्स अलॉट केलेला आहेत. आता बघा, AC सर्किट्स काय असतो. AC सर्किटचा मिनिंग याच्यामध्ये ACचा मिनिंग होतो अल्टरनेटिंग करंट सर्किट्स. मीन्स जेवढं सर्किट्स आहेत, जेवढे इलेक्ट्रिकल डिव्हायसेस आहेत, ज्यांच्या मधामध्ये आपण अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करतो, त्याच टाईपच्या सर्किटची, त्याच टाईपच्या डिव्हायसेसची आज आपल्याला म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. क्लिअर? बट AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट स्टडी करण्याआधी तुम्हाला माहिती पाहिजे DC म्हणजे काय होतं, म्हणजे डायरेक्ट करंट. तर आपण थोडासा DCचा कन्सेप्ट स्टडी करूया. DCचं कन्सेप्ट स्टडी केलं तर तुम्हाला हळूहळू ACचं पण कन्सेप्ट समजून जाईल. मग ACच का बरं रिक्वायर्ड होतं, ACच का बरं इन्व्हेंट करावं लागलं आणि AC करंटचीच का बरं गरज आहे, हे सुद्धा तुम्हाला हळूहळू कळेल. आधी आपण DCचा कन्सेप्ट समजूया. DC करंट जो आहे त्याला आपण डायरेक्ट करंट असे म्हणतो. हा DC करंट बॅटरीचा यूज करून प्रोड्यूस केला जातो. म्हणजे ज्यामध्ये बॅटरी फिक्स असते, बॅटरीमधला म्हणजे याचा अर्थ त्याला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असेल आणि पॉझिटिव्ह करून करंट फ्लो होईल आणि जो काही बल्ब किंवा जे काही डिव्हाइस आहे तो डिव्हाइस ऑन होईल. यामध्ये फक्त गोष्ट अशी होती की बॅटरीमध्येच डायरेक्ट करंट का बरं असते म्हटलो मी, कारण की जे बॅटरी आहे ती बॅटरी फिक्स असेल, तिचा पॉझिटिव्ह टर्मिनल फिक्स आहे, तिचा निगेटिव्ह टर्मिनल फिक्स आहे. म्हणजे त्याच्यामधून निघणारा जो करंट आहे तो करंट फक्त पॉझिटिव्ह डायरेक्शननेच फ्लो होईल. त्याची जे डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कॉन्स्टंट असते, ती डायरेक्शन चेंज होत नाही. म्हणून त्या टाईपच्या करंटला आपण काय म्हणतो, डायरेक्ट करंट म्हणजेच DC म्हणतो. आता मग जर का समजा एकाच डायरेक्शनने जाणारा करंट, म्हणजे त्याची जर का समजा पॉझिटिव्ह म्हणजे ज्या डायरेक्शनला या टाईपने जर का समजा बॅटरी लावलेली असेल, इमॅजिन करा एक बॅटरी किंवा सेल लावलेला आहे, याच्या या साईडला पॉझिटिव्ह, या साईडला निगेटिव्ह, म्हणजे याच साईडने करंट जाणार, हा चेंज नाही होऊ शकत. मग याच बाजूने जर का समजा करंट जात जर असेल तर याचा अर्थ ही एकच डायरेक्शन झाली, म्हणजे याची पोलॅरिटी चेंज होत नाही. द करंट विच हॅव द पोलॅरिटी डज नॉट चेंज, असा करंट ज्याची पोलॅरिटी चेंज होत नाही, धिस करंट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट करंट. त्या करंटला आपण काय म्हणतो, डायरेक्ट करंट. जर त्याचा ग्राफ ड्रॉ करतो म्हटलो मी, तर मला सांगा ग्राफ ड्रॉ जर करायचा असेल तर हा जो समजा या डायरेक्शनला मी टाइम घेतो आणि इथे घेतो मी करंट. समजा तो इथून जर सुरू होत असेल, कारण इथून सुरू होणार नाही, कारण का तो जो करंट आहे तो करंट व्हॅरी होत नाही, तो करंट कंटिन्युअसली मूव्ह होतो. या टाईपने डायरेक्शनने तो करंट काय होईल, मूव्ह होईल. चला तुमच्या नॉलेजसाठी किंवा तुम्हाला वाटत असेल की का बरं व्हॅरी होऊ शकत नाही, व्हॅरी पण होऊ शकतो. चला मी व्हॅरी होते असं जरी सांगितलं तरी त्याची डायरेक्शन म्हणजेच ही जर टाइमचा जर का समजा एक्स ॲक्सिसला टाइम घेतलो, वाय ॲक्सिसला जर करंट जर घेत आहोत तर वरच्या साईडला पॉझिटिव्ह आणि खालच्या साईडला निगेटिव्ह असणार. ॲग्री? मग 0 पासून जर सुरू जर झालं तर तो करंट इन्क्रीज होणार. त्यानंतर तो करंट समोर जाईल, आणखी डिक्रीज होईल, 0 होईल, आणखी इन्क्रीज होईल, आणखी समोर जाईल, इन्क्रीज होईल, आणखी 0 होईल, आणखी समोर जाईल, इन्क्रीज होईल, आणखी 0 पुढे फ्लो होईल. तर जो ग्राफ आहे तो ग्राफ फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह साईडलाच निघत आहे, निगेटिव्ह साईडला जात आहे का, कारण की त्याची डायरेक्शन कशी आहे, सेम. म्हणून अशा टाईपच्या करंटला काय म्हटलं जाते, DC करंट. DC मीन्स डायरेक्ट करंट. क्लिअर? आता यामध्ये एक गोष्ट मला सांगा की का बरं DC जर माहिती होतं, बॅटरी होती, सर्व गोष्टी अवेलेबल होत्या, मग का बरं ACची गरज पडली? याच्या मागे खूप मोठं कारण आहे. कारण की DC करंट जो आहे, DC करंट हा असा करंट आहे की त्याची इफिशियन्सी कमी असतो. DC करंट थोडा
म्हणजे त्याचा जो काही कॉस्ट आहे तो कॉस्ट सुद्धा जास्त असतो, कॉस्टली असतो. मग डीसी करंट कॉस्टली जर होत होतं आणि त्याचं मेंटेनन्स जास्त होतं आणि तो लॉंग डिस्टन्सपर्यंत आपण करंट नेऊ शकत नाही, म्हणून आपण म्हणजे आपल्यामध्ये कोणाचा इन्व्हेन्शन झाला, एसीचं म्हणजेच अल्टरनेटिंग करंटचं इन्व्हेन्शन केलं गेलं. बरं का बरं याला लॉंग डिस्टन्सपर्यंत नेऊ शकत नाही? कारण की ह्याची सेम डायरेक्शन असल्या कारणामुळे जास्त दूरपर्यंत फ्लो होऊ शकत नाही. म्हणून जिथे शॉर्ट डिस्टन्सचा काम असतो, जसं आपलं मोबाईल फोन किंवा आपल्या घरी असणारे इन्व्हर्टर्स, त्याच्या आतमध्ये काय लावलं असते, बॅटरीजवर चालवतो किंवा मोबाईल फोन सुद्धा बॅटरीजवर, त्याच्या मधामध्ये शॉर्ट ड्युरेशनसाठी करंट फ्लो करवला जातो. म्हणून आपलं मोबाईल किंवा जेवढे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहेत तेच फक्त कशावर चालतात, डीसीवर म्हणजे डायरेक्ट करंटवर चालतात. बाकी सर्व इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत जे आपल्या घरी टीव्ही, फ्रीज, कूलर किंवा आपल्या घरी लागणारे जे बल्ब आहेत किंवा आपल्या घरी असणारे जे इलेक्ट्रिसिटी येतो, ही सर्वच्या सर्व अल्टरनेटिंग म्हणजे एसीची असतो. मग एसी मध्ये असं काय आहे की तो डीसीपेक्षा जास्त ॲडव्हान्टेज देणारा आहे? तर पहिली गोष्ट, याच्या मधामध्ये जर आपण बॅटरीचा यूज केला आणि आपल्याला जर का समजा इलेक्ट्रिसिटी खूप दूरपर्यंत पाठवायची असेल तर आपल्याला खूप साऱ्या बॅटरीज लावाव्या लागल्या असत्या. त्या बॅटरीच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन्स करून त्यांना चार्ज करावं लागलं असतं आणि ते इलेक्ट्रिसिटी पाठवावं लागली असते. पण केमिकल्स आहेत, कधी ना कधी खराब होणार आणि आपल्याला डायरेक्ट करंट कधी ना कधी काय झालं असतं, ब्रेक झालं असतं. म्हणून एसीचा इन्व्हेन्शन झालं. मग हा एसी काय असते? एसी हा अशा टाईपचा करंट आहे जो टाईमनुसार आपली पोलॅरिटी चेंज करतो. मीन्स एसी जो अल्टरनेटिंग करंट आहे, अल्टरनेटिंग करंट हा आपली पोलॅरिटी चेंज करतो. मीन्स याला ग्राफच्या फॉर्ममध्ये जर मी दाखवतो म्हटलो तो या टाईपने दाखवू शकतो, टाइम आणि इथे कोण असणार रे, करंट. हा करंट जर 0 पासून सुरू झालं, जसं करंट मी म्हटलं आधी इन्क्रीज होईल मग डिक्रीज होईल असं चालेल, यासारखंच हा करंट सुद्धा इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल. पण डिक्रीज झाल्यानंतर याच डायरेक्शनने न जाता त्याची पोलॅरिटी चेंज होतो, तो आणखी डिक्रीज होतो, म्हणजे इन्क्रीज होऊन डिक्रीज होतो आणि आणखी इन्क्रीज होऊन डिक्रीज होऊन या टाईपने फ्लो होतो. आणि या टाईपच्या करंटला आपण एसी करंट म्हणतो. म्हणजे असं समजा की एकदा ही जे बॅटरी आहे, इमॅजिन करा, बॅटरी कसं काम करत नाही पण मी तुम्हाला इमॅजिनेशनसाठी सांगतो. ही समजा बॅटरी आहे, या बाजूला पॉझिटिव्ह, या साईडला निगेटिव्ह करंट या डायरेक्शनने फ्लो होईल. पहिल्या हाफ सेकंद मध्ये करंट या डायरेक्शनने फ्लो झाला, आफ्टर हाफ सेकंद ही बॅटरी चेंज होईल, आता करंट या डायरेक्शनने फ्लो होईल. मीन्स हाफ सेकंद मध्ये करंट इकडे आणि हाफ सेकंद, फॉर एक्झाम्पल हाफ सेकंद मध्ये करंट इकडे आणि हाफ सेकंद मध्ये करंट इकडे. म्हणजे एका सेकंद मध्ये करंट दोनदा आपली डायरेक्शन चेंज करतो, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह. क्लिअर? आणि असं झाल्या कारणामुळे हा आपली पोलॅरिटी अल्टरनेटली चेंज करतो आणि अल्टरनेटली चेंज केल्या कारणामुळे याला एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात. बरं, मला एक गोष्ट सांगा की असंच का बरं होत असेल? कारण का बॅटरीत आपण वारंवार मूव्ह करू शकत नाही. तर तुम्हाला माहिती असेल की आपण इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांटमध्ये जनरेट करतो आणि पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी लावल्या जातात जनरेटर्स. जनरेटर्सच्या आतमध्ये कॉइल्स असतात या टाईपचं, बरोबर. आणि तो जो काही आर्मेचर, त्याला आपण आर्मेचर म्हणतो, तो आर्मेचर या टाईपने रोटेट होतो आणि या टाईपने रोटेट झाल्या कारणामुळे ती जे करंटची डायरेक्शन आहे ती करंटची डायरेक्शन पर हाफ सायकलला चेंज होते. म्हणजे समजा इथे असेल, इथून इथपर्यंत जाईपर्यंत पॉझिटिव्ह, त्यानंतर इथून इथपर्यंत येईपर्यंत निगेटिव्ह. म्हणजे ह्या आर्मेचरची वन सायकल मीन्स करंटच्या दोन डायरेक्शन प्रोड्यूस होतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. म्हणजे एका सायकलमध्ये करंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पोलॅरिटी अचीव करतो. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक हाफ सायकल नंतर तो आपली पोलॅरिटी काय करतो, चेंज. म्हणून याला काय म्हणतात, अल्टरनेटिंग करंट. तुम्ही कधी ऑब्झर्व करून बघा, एक प्लेन रोड असेल आणि एक या टाईपचा रोड जर असेल तर जी कार असेल किंवा बाईक असेल ती या रोडने जास्त दूरपर्यंत जाणार, पण प्लेन रोडने जास्त दूरपर्यंत जाऊ शकत नाही. समजा तुम्ही कारला इथपासून इथपर्यंत न्या, बंद करा, किंवा बाईकला इथपासून इथपर्यंत न्या,
बंद करा, ती या टाईपने जाऊन आणखी या टाईपने मूव्ह होत 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 ती काय जाणार, पुढे जाणार. पण ह्यात जर प्लेन रोड असेल इथपर्यंत तुम्ही बंद करा, ते पुढे पण जाणार नाही किंवा थोड्या दूर जाणार आणि समोर जाऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हा जो काही तुमचा एसी करंट, एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आहे, ह्या एसीचा जी काही फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम होती आणि याला लॉंग डिस्टन्स पर्यंत नेणे पॉसिबल होतं, जे की याला नव्हतं. म्हणून ज्या ठिकाणी एखाद्या पॉवर प्लॅन्टमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथपासून आपल्या घरापर्यंत आपण पोल किंवा वायरच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी आणू शकतो, कारण का तिथे अल्टरनेटिंग करंट जनरेट होतो म्हणून. समजलं? त्यानंतर अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करणे हा चिपर आहे ॲज कम्पेअर टू डायरेक्ट करंट. म्हणजे एसी हा स्वस्त असतो कोणापेक्षा, डीसी पेक्षा. म्हणून आपण एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंटशी काय करतो, अल्टरनेटिंग करंटलाच आपण आपल्या इथे यूज करतो. बरं, याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी आपल्या अख्ख्या इंडियामध्ये फिक्स असते. इंडियामध्ये कुठेही इलेक्ट्रिसिटी तुम्ही यूज करा, इलेक्ट्रिक करंटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपल्या इंडियामध्ये आहे 50 हर्ट्झ. मीन्स हा जो करंट आहे हा करंट एका सेकंदला 50 टाइम्स पॉझिटिव्ह आणि 50 टाइम्स निगेटिव्ह डायरेक्शनला अचीव्ह करतो. आता मला सांगा, जर करंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायरेक्शनला अचीव्ह करतो म्हणजे पहिल्या हाफ सायकलमध्ये पॉझिटिव्ह, दुसऱ्या हाफ सायकलमध्ये निगेटिव्ह. आणि ज्यावेळी तो निगेटिव्ह डायरेक्शनने असतो त्यावेळी करंट म्हणजे जो बल्ब असेल तो बल्ब, समजा एक बल्ब आहे आणि बल्बकडे एसी करंट जर जात असेल, तुमच्या घरी लावलेला बल्ब आहे आणि त्या बल्बकडे एसी करंट जर जात असेल तर तो तुमच्या घरचा बल्ब एका सेकंदला 50 टाइम्स ऑन ऑफ होतो. हाऊ मच टाइम? 50 टाइम्स. कारण की आपल्याकडची फ्रिक्वेन्सी किती आहे इलेक्ट्रिकची? 50 हर्ट्झ. 50 टाइम्स ऑन ऑफ होतो, पण तो एका सेकंदमध्ये 50 टाइम्स ऑन ऑफ जर होत आहे याचा अर्थ असा की तो खूप फास्ट प्रोसेस आहे. त्यामुळे आपल्याला बल्ब हा ऑन ऑफ होते वेळी दिसत नाही. पण त्याच बल्बला तुम्ही जर स्लोमध्ये बघाल तर स्लोमध्ये जर बघितले, मायक्रो स्लोमध्ये जर बघाल, तो जो काय बल्ब आहे तो बल्ब ब्लिंक करत असते. याला जर आपण स्लोमध्ये बघितला बल्बला तर बल्ब कधी काय करेल? ब्लिंक करेल. कारण की पहिल्या हाफ सायकलला तो ऑन होईल बल्ब, पण दुसरी जी निगेटिव्ह हाफ सायकल आहे त्या हाफ सायकलला ऑन होणार नाही. तिसऱ्या हाफ सायकलला ऑन होईल, मग आणखी ऑन होणार नाही. अशा 50 हाफ सायकल पॉझिटिव्ह आणि 50 हाफ सायकल निगेटिव्ह होतात. अशा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणून कंप्लीट 1 सायकल बनते अँड द 50 सायकल्स कंप्लीट इन 1 सेकंड. दिस इज द फ्रिक्वेन्सी. म्हणून आपल्याकडे येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तिची फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्झ असते. क्लिअर? तर समजलं? तर एवढं लक्षात ठेवा की डायरेक्ट करंट असा करंट आहे जो बॅटरीज पासून प्रोड्यूस केला जातो, पण इलेक्ट्रिक करंट असा करंट आहे जो जनरेटर पासून प्रोड्यूस केला जातो. मग आता मला सांगा की आपल्या घरी असणारा मोबाईल चार्जर, त्या मोबाईल चार्जर पर्यंत येणारी जे काही इलेक्ट्रिसिटी आहे ती तर एसी असते, पण आपल्या मोबाईलला जे बॅटरीला पाहिजे आहे ती कशी पाहिजे आहे? डीसी. तर मग ते एसी पासून डीसी कशी बनत असेल? तर एसी पासून डीसी मध्ये कन्वर्ट केला जातो किंवा डीसी पासून एसी मध्ये पण कन्वर्ट केला जातो. तर सॉरी, एसी पासून डीसी मध्येच कन्वर्ट केला जातो. डीसीचा एसी मध्ये कन्वर्ट होत नाही किंवा होऊन जाईल. डीसीचा एसी मध्ये किंवा एसीचा डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मधामध्ये एक डिव्हाइस यूज केला जाते, त्याला म्हणतो आपण रेक्टिफायर. आता त्या डिव्हाइस बद्दल मी डिटेल नाही सांगणार, कारण का तो आपण जो लास्ट चॅप्टर आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस तिथे स्टडी करणारच आहोत. पण लक्षात ठेवा एसीचा डीसी आणि डीसीचा एसी मध्ये पण कन्वर्ट होतो. तर अशा टाईपने एसीचा डीसी मध्ये कन्वर्ट करून आपण इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसला त्याचा यूज करू शकतो आणि ऑल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आर हँडल्ड ऑन द एसी अल्टरनेटिंग करंट. आणि आपल्या घरी येणारी इलेक्ट्रिसिटी कशी आहे? अल्टरनेटिंग करंटची असेल. राहील लक्षात? अरे समजलं? तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे डीसी आणि एसीचा. तर आपण या चॅप्टरमध्ये कम्प्लिटली एसी करंट एसी म्हणजेच अल्टरनेटिंग करंटची स्टडी करणार आहोत. आता एसी जनरेटर काय करतो? तर एसी जनरेटर व्हेरी सिंपल. एसी जनरेटर कधीच करंट प्रोड्यूस करत नाही. मी म्हटलं की एसी जनरेटर करंट प्रोड्यूस करतो, पण तो मी तुम्हाला ठळकपणे सांगायचं होतं म्हणून तर सांगितलं, पण ॲक्च्युअलमध्ये एसी करंट डज नॉट प्रोड्यूस एसी करंट. सॉरी,
एसी जनरेटर डज नॉट प्रोड्यूस एसी करंट. मग एसी जनरेटर करतो काय, तर एसी जनरेटर एसी ईएमएफ म्हणजेच एसी व्होल्टेज प्रोड्यूस करतो आणि त्या व्होल्टेजमुळे मग काय फ्लो होतं, करंट फ्लो होतो. राहील लक्षात. तर एसी जनरेटर जो आहे तो एसी जनरेटर एसी व्होल्टेज प्रोड्यूस करतो आणि त्या एसी व्होल्टेजचा जो इक्वेशन आहे तो असतो E = E नॉट साइन थिटा. E = E नॉट साइन थिटा. बरं, या मधला E म्हणजे ईएमएफ, प्रोड्यूस्ड होणारा ईएमएफ. याला आपण अल्टरनेटिंग ईएमएफ म्हणजेच एसी ईएमएफ म्हणू. ह्या E ला काय म्हणू आपण, एसी ईएमएफ. काय म्हणू शकतो आपण, एसी ईएमएफ. हा जो E नॉट आहे, ह्या E नॉट ला म्हटलं जाते पीक व्हॅल्यू. काय म्हणतो आपण, पीक व्हॅल्यू. आता पीक व्हॅल्यू काय असेल ते सांगतो थोड्या वेळानंतर. साइन थिटा, थिटा म्हणजे काय, थिटा म्हणजे फेज. काय होतो, फेज अँगल. हा जो फेज अँगल आहे, हा फेज अँगल टाइम नुसार चेंज होतो. हा फेज अँगल टाइम नुसार चेंज होतो. म्हणून आपण याच्या ठिकाणी असं सुद्धा लिहू शकतो, E नॉट थिटा म्हणजेच कोण, तर थिटा म्हणजे ओमेगा टी. ओमेगा टी मधला ओमेगा म्हणजे अँगुलर फ्रिक्वेन्सी आणि टाइम मीन्स टी. द अँगुलर फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट म्हणजे वेव्ह इनटू विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच तुमचा फेज अँगल थिटा. कळलं. करंटचा जर सुद्धा इक्वेशन असाच बनतो. या मध्ये आपण स्मॉल आय यूज करणार, बरं का. स्मॉल आय करंट इज इक्वल टू, याचा पण फॉर्म्युला बनतो I नॉट साइन थिटा. I नॉट मीन्स मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट, पीक व्हॅल्यू ऑफ करंट. पीक म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट. I मीन्स एसी करंट. थिटा म्हणजे त्याचं फेज अँगल. याला तुम्ही असं पण लिहू शकता, I नॉट साइन ओमेगा टी. बरोबर. पण तुमच्या नोट्स मध्ये ह्या आय ला असं लिहिलं असेल, I नॉट साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा मीन्स फेज अँगल, जो आपण पुढला बनतो तो. आता हा जो काय अल्फा लिहिण्याचं कारण काय आहे, तर कारण असं आहे की आपण 3 डिव्हाइसेसची स्टडी करणार आहोत, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स. ह्या तीनही डिव्हाइस मध्ये कधी करंट समोर ईएमएफच्या पुढे असतो म्हणजे लीड करतो, कधी करंट ईएमएफच्या मागे. कोणता जरी डिव्हाइस लावल्यानंतर आपण ईएमएफला करंट ईएमएफच्या मागे असतो. कोणता डिव्हाइस तो आपण पुढे स्टडी करणार आहोत. करंट कधी मागे असेल, कधी पुढे असेल, कधी ईएमएफच्या बरोबर जातो. ज्यावेळी करंट ईएमएफच्या पुढे म्हणजे लीड करतो त्यावेळी हा प्लस अल्फा, किती अँगलने लीड करताय तो इथे लिहितो आपण. ज्यावेळी करंट लॅग करतो म्हणजे मागे राहतो कोणाच्या, ईएमएफच्या, तेव्हा इथे साइन मायनस येईल, किती अँगलने मागे आहे तो इथे येणार. आणि ज्यावेळी करंट आणि ईएमएफ एकसारखे असतात, लीड आणि लॅग करत नाही, त्यावेळी अल्फाची व्हॅल्यू 0 असणार, नो लीड अँड नो लॅग. तर अल्फा म्हणजे काय, तर अल्फा मीन्स त्या ईएमएफ आणि करंटच्या मधलं फेज डिफरन्स. काय असणार, फेज डिफरन्स. क्लिअर. तर अशा टाइपने आपण ह्या दोन इक्वेशनचा यूज करतो. व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन आहेत, पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. E = E sin ओमेगा टी आणि E नॉट साइन ओमेगा टी आणि I नॉट साइन ओमेगा टी. बस दोन ह्या इक्वेशनवर पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. समजलं, राहील लक्षात. आणि हा आलं कुठून, तर हा सर्व आपण मागच्या चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये जिथे जनरेटर स्टडी केलं होतं तिथे हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण लिहिले, फाईन केलेला आहे. म्हणून तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा, E = E नॉट साइन ओमेगा टी आणि I काय होतो, I नॉट साइन ओमेगा टी. आता या मध्ये E नॉट किंवा I नॉट म्हणजे काय, E नॉट जर समजलं तर तसंच I नॉट असणार. आपण समजून घेऊया E नॉट काय होतो. तर बघा, मी या मध्ये ग्राफिकलच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सांगतोय की E नॉट आणि I नॉट काय होतो आणि ओमेगा टीचा पण काम मीनिंग काय आहे. समजा मी इथे ड्रॉ केलो एक ऍक्सिस, दिस इज द वाय ऍक्सिस. याच्यावर घेतो मी ईएमएफ. कोणता ईएमएफ झाला, हा अल्टरनेटिंग ईएमएफ. हा एसी नाही, अल्टरनेटिंग ईएमएफ. बरं, अल्टरनेटिंग ईएमएफ. बरोबर. हा झाला अल्टरनेटिंग ईएमएफ. इथे घेतो आपण याचा 0 पॉइंट ओरिजिन. इथून आपण कोणता ऍक्सिस घेणार, एक्स ऍक्सिस, जो काय इंडिकेट करेल, टाइम. बरोबर.
तुम्हाला माहित आहे की जर हा 0 अँगल पासून सुरू होत असेल तर इथपर्यंत जाईपर्यंत ते अँगल किती होणार, π/2. इथपर्यंत जाईपर्यंत अँगल किती होणार, पाय. इथपर्यंत येईपर्यंत अँगल किती होतो, 3π/2. इथपर्यंत जाईपर्यंत अँगल किती होणार, 2π. आणि पुढे इथे जर काट घेतोच म्हटलं मी तर इथपर्यंत जाईपर्यंत अँगल किती होणार, 5π/2. बरोबर. आता जेव्हा ईएमएफ प्रोड्यूस होणार, जेव्हा मला सांगा फेज अँगल 0 म्हणजे ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 असणार. ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 म्हणजे साइन ओमेगा, साइन 0 म्हणजे ईएमएफ 0 असणार. बरोबर. आता मला सांगा साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू 90 डिग्री जर असेल म्हणजे याचा अर्थ ओमेगा टी ची व्हॅल्यू 90 म्हणजे साइन 90 होणार आणि साइन 90 ची व्हॅल्यू 1. 1 × E0 म्हणजे E0 आणि E0 म्हणजे काय म्हटलं रे मी, पीक व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ E0 आला पण E0 पॉझिटिव्ह आला की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आला. म्हणजे याचा अर्थ वरच्या साईडला पॉझिटिव्ह, खालच्या साईडला काय आहे, निगेटिव्ह. मीन्स E0 जो आहे तो E0 पॉझिटिव्ह मॅक्झिमम साईड आणि निगेटिव्ह मॅक्झिमम साईड असेल. ह्या ग्राफ मध्ये पॉझिटिव्ह कुठपर्यंत तरी ईएमएफ वाढेल आणि निगेटिव्ह साईडला कुठपर्यंत तरी ईएमएफ वाढेल. असं समजू की इथपर्यंत जर का समजा पॉझिटिव्ह ईएमएफ वाढत असेल तर इथपर्यंत हा निगेटिव्ह ईएमएफ वाढणार. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पॉझिटिव्ह ईएमएफ, दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह ईएमएफ. मीन्स ही पीक व्हॅल्यू होणार जे आपण इथे यूज करतो. मीन्स जो ईएमएफ आहे तो ईएमएफ इंक्रीज होत 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 इथपर्यंत जाणार. जो ईएमएफ आहे तो ईएमएफ इंक्रीज होत 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 इथपर्यंत जाणार. बरोबर. आणि या पीक पॉइंट वर गेल्यानंतर तो ऑटोमॅटिकली काय होणार, मग डिक्रीज होणार आणि 0 होणार. कारण इंक्रीज होईपर्यंत ईएमएफ एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत इंक्रीज होणार, त्या व्हॅल्यू पासून तो डिक्रीज होणार. ज्या व्हॅल्यू पर्यंत तो इंक्रीज होतो त्या व्हॅल्यूला म्हटले जाते मॅक्झिमम किंवा पीक ईएमएफ. आणि हा पीक ईएमएफ ला आपण पॉझिटिव्ह साईडला असल्यामुळे कशा नोट करतो, E0 ने. आणखी तो डिक्रीज होऊन कुठपर्यंत पोहोचणार, 0 वर. ज्यावेळी तो 0 पोहोचणार त्यावेळी त्याचे अँगल किती असणार, पाय. आता हाफ सायकल कंप्लीट झाली. मीन्स जे काही तुमचं जनरेटर होतं त्या जनरेटरची जे कॉईल होती ती या टाईपने आर्मेचर होता, तो आर्मेचर एक रोटेशन पूर्ण करून झालं. हाफ रोटेशन पूर्ण झालं. जेव्हा हाफ रोटेशन पूर्ण झालं म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह पोलॅरिटी संपली. आता पुढे जेव्हा रोटेट होईल तेव्हा तो कोणती पोलॅरिटी अचीव्ह करेल, आता निगेटिव्ह पोलॅरिटी. जेव्हा तो इथे होता तेव्हा 0 वर होता, तो इथून 90 मीन्स मॅक्झिमम ईएमएफ इज इंड्युस्ड इन दॅट पोझिशन. आणि हा आता हळूहळू काय झालं, पॅरलल आलं म्हणजे 0 झालं. इथेच का बरं मॅक्झिमम ईएमएफ इंड्युस्ड होत असेल, कारण की हा जाणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला परपेंडिक्युलर आहे आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पूर्णच्या पूर्ण पास होतात म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स चेंज होतो. आणि मॅक्झिमम फ्लक्सचा चेंज झाल्यामुळे मॅक्झिमम ईएमएफ इंड्युस्ड होतो, म्हणून या पोझिशनवर त्याचे ईएमएफ मॅक्झिमम असते. आता हळूहळू हा रोटेट होणार, 0 होणार. म्हणजे 180 डिग्रीवर काय होत आहे, 0. आणखी हा रोटेट होत जाणार, रोटेट होत 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 या पोझिशनवर जेव्हा जाणार तेव्हा त्याची व्हॅल्यू 270 होईल. तेव्हा सुद्धा याच्यामधून मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रोड्यूस होतील आणि या वेळेस सुद्धा ईएमएफ कसा राहील, मॅक्झिमम. पण अँगल 270 असल्या कारणामुळे साइन 270 ची व्हॅल्यू -1 होतो आणि -1 × E0 म्हणजे -E0 म्हणजे याचा अर्थ हा खाली येणार या टाईपने येणार आणि या टाईपने तो जाऊन 0 होणार. क्लिअर. आणि तो या टाईपने असं मूव्ह होणार. आय होप इथपर्यंत समजलं असेल. या टाईपच्या ईएमएफला अल्टरनेटिंग ईएमएफ म्हणतात आणि याच्यापासून तयार होणाऱ्या करंटला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट म्हणतो. बरोबर, राहिलं लक्षात. तर मला सांगा हा इथून सुरू झालं आणि तो इथून जाऊन इथे एंड झालं, याला म्हणतात वन सायकल. याला काय म्हणतो आपण, वन सायकल. आणि ह्या वन सायकल मधली हाफ सायकल ही पॉझिटिव्ह आणि हाफ सायकल ही कशी असते, निगेटिव्ह असते. आणि हाफ पॉझिटिव्ह आणि हाफ निगेटिव्ह सायकल मिळून जो वन सायकल कंप्लीट सायकल बनतो, ह्या कंप्लीट सायकलला आपण म्हणतो, सॉरी, हे जे कंप्लीट सायकल बनत आहे अशा कंप्लीट सायकलला बनण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्या टाइमला म्हटलं जाते टाइम पिरियड. काय म्हणतो आपण, टाइम पिरियड. आणि अशाच जेवढा नंबर ऑफ सायकल्स कंप्लीट होतील पर युनिट टाइम, म्हणजे एका सेकंड मध्ये जेवढा नंबर ऑफ सायकल कंप्लीट होणार
त्याला म्हटलं जाते फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट और अल्टरनेटिंग EMF. जसे आपल्या इंडियामधली 50 हर्ट्ज असते म्हटलो, म्हणजे याचा अर्थ अशा सायकल तो एका सेकंदला किती बनत असणार? 50 सायकल्स. किती सायकल बनणार? 50 सायकल्स. आणि अशा टाईपने तुमचा AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस होतो, जो आपल्या घरापर्यंत येतो. समजलं? राहील लक्षात? अरे समजलं का? हा असा एक सिंपल इंट्रोडक्शनरी पार्ट होता तुमचा अल्टरनेटिंग करंटचा. हा जो काही मी एवढं काही सांगितलं यामधून तुम्हाला एक्झाममध्ये काही विचारणार नाही, पण ह्या चॅप्टरला स्टडी करण्यासाठी तुम्हाला हा कन्सेप्ट माहीत असणे आवश्यक आहे. बरोबर? तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अल्टरनेटिंग EMF इक्वल टू E0 sin ओमेगा टी आणि करंट I इक्वल टू I0 sin ओमेगा टी. हा सध्या लक्षात नका ठेवू, हा तुम्हाला यायला वेळ आहे, हा तुम्हाला नंतरच काम येईल, हा लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे दोन कंडिशन्स, दोन इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहे. राहील लक्षात? अरे समजलं आहे की नाही? तर मग यामध्ये जो काय कन्सेप्ट आपण स्टडी केला याचा इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, काय करायचं, आणि याच्यानंतर जेवढ्या व्हिडिओ येतील त्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा मेन जो काही कन्सेप्ट आहे, म्हणजे ह्या चॅप्टर कुठून सुरू होईल तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुरू होईल. मी ह्या व्हिडिओला एवढी मोठी व्हिडिओ बनवायचं कारण कन्सेप्ट छोटंसं होतं, पण एवढी मोठी व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की याच्यामध्ये मला AC आणि DCच्या मधला डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे, आणि इक्वेशन काय आहे आणि कर्व का बरं येतो असं. बरं, हा कर्व असा जेव्हा येतो म्हणूनच इथे साइन यूज केला जातो किंवा कॉस यूज करतात, कॉस पण यूज करू शकतो. एवढंच फरक आहे की हा कर्व खालून बनेल. पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये, आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये साइनच यूज केला म्हणून आपण साइनच करूया, कारण की हा कर्व सायनोसायडल कर्व असल्या कारणामुळे आपण काय यूज करतो? साइन यूज करतो. क्लिअर? राहील लक्षात? तर ह्या ओमेगा टी म्हणजे फेज अँगलचा मिनिंग काय होतो? बघा, प्रत्येक अँगलनुसार करंट चेंज, EMF चेंज होत आहे. ही जी पोझिशन जशी जशी चेंज होत आहे त्या चेंजेसला शो करण्यासाठी कोण असतो? ओमेगा टी. आणि हा कर्व या टाईपचा बनतो म्हणून ते काय यूज केलं जाते? साइन. म्हणून साइन ओमेगा टी हा रिस्पॉन्सिबल आहे अल्टरनेटिंग EMF किंवा अल्टरनेटिंग करंट बनण्यासाठी. म्हणूनच हा या टाईपने कर्व बनतो. राहील लक्षात? अरे समजलं? तर अशा टाईपने हा इंट्रोडक्शनरी पार्ट आपण इथे बनवून घेतलं. यानंतर आपण ॲव्हरेज आणि RMS व्हॅल्यू जी आहे, जी ह्या करंटची आपण फाईंड करावं लागेल, ज्या प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये त्याचा यूज होणार आहे, ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बरं, पण ह्या व्यतिरिक्त एक गोष्ट बोलायचं असं की मला खूप मुलं मेसेज करतायत की सर किती चॅप्टर स्टडी करायचं आणि किती चॅप्टर सोडायचं. आता ॲक्च्युअली तुम्हाला स्टेट बोर्डने 16 चॅप्टर अलॉट केलेलं आहे, ते सोडण्यासाठी नाही आहे. ते तुम्हाला काय तर ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण चॅप्टर करण्यासाठी आहे. तुमच्या पेपरमध्ये ऑप्शन्स असतो. तुमचा पेपर पॅटर्न जो आहे तो पेपर पॅटर्न जर बघितलं तर तुम्हाला फिजिक्सचं 96 मार्क्सचा पेपर येतो आणि त्यापैकी 70 मार्क्सच लिहावा लागतो. तुमची चॉईस करा की आपण सोडायचं काय. पण ॲक्च्युली सांगायचं असं की जर तुम्ही सोडलं सिलेबस, तर सिलेबस सोडल्यानंतर असं नाही की तुम्ही केलेला सिलेबस 100%च करणार. जर तुम्ही जेवढं काही सिलेबस करत आहात तो असं सिलेबस 100%च इफोर्ट लावून जर सिलेबस करत असाल, ज्यामध्ये तुम्हाला त्यावरील कोणतेही क्वेश्चन आलं तरी सॉल्व करता येत असेल, तर मग तुम्ही 1-2 चॅप्टर स्किप केले तरी चालेल. बट कसं होतोय, सांगायचं असं आहे की आपण जर जंगलामध्ये जात आहोत आणि जर आपण जंगलामध्ये वाघ मारण्यासाठी जर का विचार करून जर गेलो तर नाही जास्त एखादा माऊस उंदीर मारून तरी येणार. पण आपण उंदीर मारण्याच्या विचाराने गेलो तर आपल्या हाती काहीच नाही लागणार. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मला एक रिक्वेस्ट आहे की कोणीही कोणताही चॅप्टर स्किप करू नका. बरं, मला असं पण मेसेज आला की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. इम्पॉर्टंट सर्वच असतो, कोणताच टॉपिक बिना कामाने दिला नसतो. सर्वच गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत आणि इम्पॉर्टन्स म्हणजे हाच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येईल हे जे कोणी सांगत जर असेल तर हे एकदम चुकीचं आहे. त्यांच्या भरोशावर राहू नका, कारण का बोर्ड एक्झाममध्ये कोणता प्रश्न येणार हा त्यांनाच माहीत नसते जे पेपर काढतात. म्हणून तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन या मागे पण लागू नका.
म्हणून जेवढं काही सिलेबस सांगितलेलं आहे तेवढ्या सिलेबसला अचीव करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या मुलांचं झालं नसेल मग त्यांनी 1-2 चॅप्टर स्किप करून जेवढे चॅप्टर करतात ते चॅप्टर परफेक्टली करण्याचा करा. बट सांगायचं असं आहे की ज्यावेळी मी आता व्हिडिओ बनवत आहो इथून हार्डली 1 ते दीड महिन्यानंतर तुमची एक्झाम आहे. चला 2 महिने समजू आपण, डिसेंबर आणि जानेवारी. ओके, ह्या 2 महिन्याच्या नंतर तुमची एक्झाम आहे आणि या एक्झामसाठी तुम्हाला पूर्ण एफर्ट लावायचा आहे. कारण की तुमच्या लाईफचा 12th म्हणजे टर्निंग पॉईंट आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला इथे म्हणजे याच्या पुढं आपली लाईफ सक्सेस करायची असेल तर सक्सेसफुल लाईफ बनवायची असेल तर तुमचा हा बेस आहे. इथूनच तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे. बरं मला सांगा रे, सक्सेसफुल लाईफ कोणाला म्हटलं जाईल? कोणती लाईफला आपण सक्सेसफुल म्हणू? आता सक्सेसफुलची डेफिनेशन प्रत्येकाची वेगवेगळी असेल, बरोबर. कोणाला वाटेल की 12th मध्ये 90% येणे म्हणजे सक्सेसफुल. कोणाला वाटेल की नाही, नीटचं एक्झाम देऊन MBBSला नंबर लागणे म्हणजे सक्सेसफुल. कोणाला वाटेल की IIT मिळणे इंजिनिअरिंग कॉलेजचा म्हणजे मी सक्सेसफुल झालो, बरोबर. कोणाला वाटेल साधी BSc जरी केलो, ग्रॅज्युएट जरी झालो तरी मी सक्सेसफुल झालो. आणि कोणाला तर असं तरी वाटेल की कसं तरी करून बा मला 100 पैकी 40 मार्क येत असतील, अरे वा मी 12वी पास झालो म्हणजे मी सक्सेसफुल झालो. पण सक्सेसफुलची डेफिनेशन ही नसावी. म्हणजे माझ्या मते सक्सेसफुलची डेफिनेशन काय आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण प्रत्येकाच्या विचारानुसार प्रत्येकानुसार सक्सेसफुलची डेफिनेशन चेंज होऊ शकतो. बट मला सांगा, तुमची आता जी ओळख आहे ती कोणामुळे आहे? आता जे प्रत्येक मुलाची ओळख आहे ती ओळख तुमच्या आईवडिलांमुळे आहे. म्हणजे आता हे तुम्हाला कुठेही गेल्यानंतर तुम्हाला जर का समजा कोणी ओळखत असेल तर असंच म्हणणार की हा याचा मुलगा आहे, हा त्याचा मुलगा आहे. सक्सेसफुल तेव्हा बनाल तुम्ही ज्यावेळी तुमच्या आईवडिलांची ओळख तुमच्यामुळे होईल. जेव्हा तुमच्या आईवडिलांना असं म्हटलं जाईल की हा याचा मुलगा, याचा वडील आहे किंवा याची आई आहे. धिस इज कॉल्ड, म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतो की धिस इज कॉल्ड एज सक्सेस. आणि तुम्हाला जर का समजा त्या सक्सेस पॉईंटवर जायचं असेल तर 12th ची एक्झाम सध्या जे आहे ते तरी तुमच्या सक्सेस पॉईंटसाठी मेन बेस आहे. म्हणून ज्यांनी अभ्यास स्टार्ट केलं नसेल, ज्यांनी अभ्यास स्टार्ट केलं असेल त्यांनी आणखी अभ्यास करा. ज्यांनी स्टार्ट केलं नसेल त्यांनी स्टार्ट करा. अजून 2 मंथ आहेत. 2 मंथमध्ये तुम्ही जेवढा होऊ शकेल तेवढा कव्हर करू शकता. स्वतः पॉझिटिव्ह राहा, स्वतःचा स्टडी टाईम वाढवा आणि ज्यांची तुमच्यावरती होप लागलेली आहे जसं तुमच्या आईवडील, त्यांच्या होपसाठी तरी तुम्ही स्टडी करा. कारण की त्यांची अशी होप नाही आहे की तुम्ही या मधामध्ये 100/100% मिळवावा, पण त्यांची अशी तरी होप आहे की तुम्ही अशा पद्धतीने तरी पास व्हावं की तुम्हाला समोर जाऊन तुमचं फ्युचर चॉईस करता यायला पाहिजे. क्लिअर? आय होप तुम्ही ह्या गोष्टीला सिरियस घेणार, कारण की तुम्ही चांगले मुलं, हुशार मुलं आहात. आणि ह्या गोष्टीला सिरियस घेऊन आणि आपल्या डोळ्यासमोर तुमच्या आईवडिलांची मेहनत आणि तुमच्या आईवडील जे काही स्ट्रगल करतात ते तुम्हाला करावं लागू नये ह्या गोष्टीला समोर जाऊन आणखी स्टडी कराल असं होप ठेवून आज ह्या व्हिडिओला इथे एंड करतो. याच्यानंतरचा कन्सेप्ट मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. ओके, तिथपर्यंत टेक केअर, बाय.